महाराष्ट्रातील सर्वांनाच भुरळ असते। सध्या आपण अलका टॉकीज चौकामध्ये आहोत आणि आता अलका टॉकीज चौकामध्ये याची देही याची डोळा हा गणेश उत्सव सोहळा खरं तर आपण अनुभवतो। आपण बघू शकतोय की अलका टॉकीज चौकामध्ये गणेश भक्तांनी जी आहे ती मोठी गर्दी केली सध्या या ठिकाणी पाहायला मिळत आहे। खरं तर रात्रीचे 12:15 झाले आहेत, मात्र ते गणेश भक्त जे आहेत ते सर्व ही विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी केलेली आहे। खरं तर आज सकाळी 9:30 वाजता मानाचा पहिला गणपती असलेला ग्रामदैवत असलेला कसबा गणपती हा 9:30 वाजता मंडईमधील टिळकांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून खरं तर मार्गस्थ झाला आणि जवळपास 3:30 वाजता नटेश्वर घाटावरती कसबा गणपतीचं विसर्जन झालं। त्याच्यानंतर दुसरा असेल, तिसरा असेल आणि चौथा असेल, पाचवा असेल। पाचवा गणपती जो आहे तो 5:30 वाजता जे आहे ते विसर्जन झालं। त्याच्यानंतर पुण्यातील एक श्रद्धेचा अधिष्ठान असलेला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं जे विसर्जन आहे ते 9:30 वाजता झालं। म्हणजे जवळपास 6 तासाची मिरवणूक झाल्याच्या नंतर मानाच्या पहिल्या गणपतीचं जे आहे ते विसर्जन झालं। ह्या वर्षी 9:30 वाजता जे आहे ते विसर्जन मिरवणूक म्हणजे गेल्या वर्षीच्या निर्धारित वेळेपेक्षा 1 तास आधी जी आहे ती मिरवणूक सुरू करण्यात आलेली होती आणि या गतवर्षी जे आहे ते 4:34 पहिल्या मानाच्या गणपतीचं विसर्जन झालेलं होतं। मात्र या वर्षी 3:30 वाजता जे आहे ते पहिल्या मानाच्या गणपतीचं विसर्जन झालं। खरं तर आता या वर्षीची मिरवणूक नक्की किती तास चालणार आहे तितकंच पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे, कारण की गतवर्षी 30 तास 5 मिनिटं अशी मिरवणूक चाललेली होती। मात्र या वर्षी किती चालणार ते पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे, कारण की 2005 साली जवळपास 33 तास 15 मिनिटं अशी विक्रमी जी आहे ती नोंद या मिरवणुकीची झालेली होती। यावर्षी सुद्धा पोलीस प्रशासनासमोर एक मोठं आव्हान असणार आहे की ही मिरवणूक जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर विसर्जन मिरवणूक संपन्न करणं मोठं आव्हान असणार आहे। जवळपास 8,000 पोलीस प्रशासन जे आहे ते सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेले आहेत। आपण बघू शकतोय की ठिकठिकाणी जे आहे ते स्वागत कक्ष उभारण्यात आलेले आहेत। दोन्ही क्षेपावरून आहे ते वारंवार सूचना जे आहे ते करण्यात येत आहेत। आता आपण बघू शकतोय की ज्या सर्व या पुण्यातल्या ज्या गणेश मंडळे आहेत ते हळूहळू अलका टॉकीज चौकातून मार्गस्थ होत आहेत। 5ही मानाचे गणपती आहेत ते मार्गस्थ होऊन त्यांचं विसर्जन झालेलं आहे। दगडूशेठ हलवाई गणपती सुद्धा विसर्जन झालेलं आहे। मात्र भाऊसाहेब रंगारी असेल किंवा शारदा गणेश जे आहे ते हे गणपती मात्र आणखी पाठीमागे आहेत। मात्र जे वेगवेगळे गणेश मंडळे आहेत ते हळूहळू सध्या मार्गस्थ होत आहे। प्रत्येक गणेश मंडळे अगदी भव्य दिव्य असे जे देखावे आहेत ते मिरवणुकीमध्ये सादर केले आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असेल की किंवा भारत देशाच्या प्रबोधनाचा जो विचार आहे तो घेऊन खरं तर ही गणेश मंडळे पुढे पुढे सरकतात। लोकमान्य टिळक यांनी 1893 साली या गणेश उत्सवाची खरं तर सुरुवात केली। हा गणेश उत्सव स्वातंत्र्य काळामध्ये खूप महत्वपूर्ण योगदान ठरणारा होता आणि जवळपास खरं तर 1947 साली ह्या गणेश मिरवणुकीला सुरुवात झाली। पहिल्या वर्षीची मिरवणूक आहे ती 6 तास चाललेली होती। मात्र जसजसं वर्ष वाढत गेले तशी तशी मिरवणुकीचा जो कालावधी आहे तो हळूहळू वाढत गेला। म्हणजे 6 तासापासून ते पार 10 तासापर्यंत 12 तासापर्यंत असा हळूहळू हे जो मिरवणुकीचा कालखंड आहे वाढत चालला आणि आता जवळपास 30 तासापर्यंत जो आहे तो ही मिरवणूक जी आहे ती चाललेली आहे। खरं तर गणेश उत्सव म्हणजे लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत एक आनंदाची पर्वणी असते। या सर्व म्हणजे गणेश चतुर्थी पासून ते अनंत चतुर्थीपर्यंत जे 10 दिवस असतात या 10 दिवसामध्ये ज्ञानमय, उत्सवमय, आनंदमय, चैतन्यमय जे असतं वातावरण जे आहे ते सर्वत्र आपल्याला पाहायला मिळतं। सध्या गणेश विसर्जन मिरवणुकीच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील जे नागरिक आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। दुमदुमणारे ढोल असतील, कडाडणारे ताशे असतील, त्या ताशांच्या ढोलांवरती ठेका धरत हे गणेश भक्त जे आहे ते आपल्या लाडक्या गणरायाला जे आहे ते मनोभावे निरोप देत आहेत आणि पुढल्या वर्षी लवकर या अशी साथ जी आहे ते या गणरायाला घालताना सध्या दिसत आहेत। प्रत्येक जे आहे तो या गणरायाचा विलोभनीय रूपात समोर नतमस्तक होतोय, त्याच्या चरणी लीन होतोय आणि एकच भाव आहे की हे सुख करतात, हे दुःख हरता, विघ्न विनायका, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, आनंद राहू दे ही जी प्रार्थना आहे ती या गणरायाच्या चरणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर गणेश उत्सव आणि पुणे हे एक गणेश भक्तांचं एक वेगळं समीकरण आहे, कारण की गणेश सुरुवात उत्सवाची जी सुरुवात आहे ती याच पुण्याच्या मातीतून झाली। ती जिल्ह्यामध्ये गेली, महाराष्ट्रामध्ये गेली आणि नवे नवे देश आणि देशाच्या पातळी सुद्धा बाहेर हा गणेश उत्सव पोहोचलेला आहे। गणेश उत्सव म्हणलं की खरं तर गणेश भक्त असतील किंवा पुणेकर असतील किंवा नागरिक या गणेश उत्सवाची वर्षानुवर्ष पाठ पाहत असतात। आपण बघू शकतो की कशा पद्धतीने हे गणेश भक्त गुलालाच्या या समद रंगामध्ये नाहलेले आहेत, गणेश भक्ताच्या भक्तीमध्ये नाहलेले आहेत आणि उत्साहामध्ये खरं तर मनोभावे आपल्या लाडक्या गणरायाला जे आहे ते निरोप देण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत।
अगदी गणपती बाप्पा मोरया मोरयाचा जो गजर आहे तो सुरू आहे. खरं तर ही आजची मिरवणूक अशी सुरू राहणार आहे. रात्र झाल्याच्या नंतर सुद्धा उद्या साधारण एक 2 वाजता किंवा 3 वाजता महाराष्ट्र मंडळ हे शेवटचं लाईन मधलं मंडळ असतं. हे किती वाजता येणार हे पाहण्यात इतकं उत्सुकतेचं ठरणार आहे. मात्र आपण बघू शकतोय की यावर्षी खरं तर पारंपरिक वाद्याला अधिक महत्व देत प्रत्येक गणेश मंडळ आहे ते त्यांनी ढोल ताशे जे पथक आहे ते पथक आपलं या ठिकाणी सादरीकरण करतंय. महानगरपालिकेच्या वतीने सुद्धा येणाऱ्या प्रत्येक पथकाचं या ठिकाणी स्वागत केलं जातंय आणि हळूहळू आपला सन्मान घेत हे जे गणेश मंडळे आहे ते हळूहळू पुढे पुढे मार्गस्थ होत आहेत. मात्र या गणेश मिरवणूक असेल किंवा वेगवेगळ्या मंडळाचे गणेश आपल्या डोळ्यामध्ये साठवण्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये कॅमेरा बद्ध करण्यासाठी या ठिकाणी अनेक गणेश भक्त जे आहेत ते दाखल झाले आहेत. आज अगदी या पुण्यातल्या प्रत्येक पेटा गणेश भक्तांनी फुलून गेलेल्या आहेत. अक्षरशः चालायला जागा सुद्धा नाही अशी सर्व भव्य गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र जरी गर्दी असली तरी अगदी लहान लहान मुलांना आपल्या खांद्यावरती घेऊन सुद्धा पालक या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आणि खरं तर कलेची अधिष्ठा असलेला बुद्धीची देवता असलेला गणरायाचा जो गणेश उत्सव असतो एक समृद्धीचा उत्सव असतो, नाविन्याचा उत्सव असतो, चैतन्याचा उत्सव असतो. आणि हाच उत्सव पाहण्यासाठी प्रत्येक जण जो आहे तो आतुरतेने वाट पाहत असतो. पुण्याच्या गणेश उत्सवाची जी मिरवणूक आहे ती एक वैभवशाली परंपरा मिरवणुकीला आहे. आणि हा मिरवणुकीचा सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील असेल किंवा देशभरातील विदेशातील सुद्धा नागरिक या मिरवणुकीमध्ये दाखल होत असतात. आणि प्रत्येक वेळेस वेगळं पण काहीतरी असतं. प्रत्येक मंडळ जे आहे ते वेगवेगळे